नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शन धारकांसाठी खुश खबर, पेन्शन खात्यात जमा, घर बसल्या पहा पेन्शनचे स्टेटस। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे। पेन्शन धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। आता तुमच्या खात्यात पेन्शन जमा झाली की नाही याची संपूर्ण माहिती तुम्ही कोणत्याही कार्यालयात न जाता अगदी घर बसल्या मिळवू शकता। ईपीएफओच्या नवीन पीपीओ इन्क्वायरी सुविधेमुळे पेन्शनचे स्टेटस आणि पेमेंट हिस्ट्री घर बसल्या कशी तपासायची याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पेन्शन धारकांची धावपळ थांबणार। पेन्शनचा लाभ घेणाऱ्या वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे। पेन्शन धारकांना आता बँकेत किंवा ईपीएफओच्या कार्यालयात चक्रा न मारता तुम्ही थेट ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पीपीओ इन्क्वायरी या सेक्शनमध्ये आपल्या पेन्शनचा संपूर्ण लेखाजोखा आणि पेमेंटचे डिटेल्स पाहू शकणार आहात। हा नंबर असणे अनिवार्य। या ऑनलाईन पेन्शन ट्रॅकिंग सुविधेचा वापर करण्यासाठी पेन्शन धारकांकडे त्यांचा पीपीओ नंबर असणे अनिवार्य आहे। हा 12 अंकी पीपीओ नंबर वापरून पोर्टलवर सुरक्षित लॉग इन करता येते। त्यानंतर खात्यात जमा होणारी पेन्शनची रक्कम, मागील पेमेंटचा इतिहास आणि इतर सर्व काही तांत्रिक तपशील थेट स्क्रीनवर पाहता येतात। जीवन प्रमाणपत्राची माहिती मिळणार। या सुविधेचा अजून एक मोठा फायदा म्हणजे पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र किती काळासाठी वैध आहे आणि पुढील प्रमाणपत्र कधी सबमिट करायचे आहे याची अचूक तारीख आणि माहिती देखील आता ऑनलाईन समजणार आहे। पेन्शन अडकल्यास लगेच समजणार, कारण जर एखाद्या महिन्यात तुमची पेन्शन बँक खात्यात जमा झाली नसेल किंवा बँक डिटेल्स आणि पेमेंट मध्ये काही अडचण आली असेल तर ही पेन्शन का थांबली आहे याचे कारण देखील या पीपीओ चौकशीद्वारे पेन्शनधारकांना घर बसल्या पाहता येणार आहे। यामुळे पेन्शनधारकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।